भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 9:41 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसत आहेत. काल रात्री एम्समधून त्यांचं पार्थिव येथे नेण्यात आलं. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. येत्या 1 जानेवारी 2025 पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत असे निर्देश देण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 ते 11 दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहे. मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीत पोहोचेल. यानंतर त्यांचं पार्थिव उद्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणलं जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील. देशाचे माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचं पालन केलं जातं. यावेळी त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात येतो. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवला जातो. यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाते. यावेळी सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केलं जातं. यावेळी लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्ययात्रेत सहभागी होतात.